नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचा मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 8 फ्रॉम द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. वी आर डिस्कसिंग द प्रीवियस ईयर क्वेश्चन्स and the first one is from the very important and from NEET 2019 and the second one is from IEEE 2011. ठीक आहे, म्हणजे पहिला क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा आहे आणि अतिशय इझी आहे. ठीक आहे, जस्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. जे काही व्हॅल्यूज आहे ते पुट करा, यू विल गेट द सोल्युशन. अ सोप बबल हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 1 millimeter is blown from a detergent solution having a surface tension 2.5 10 power minus 2 Newton per meter. Full stop. The pressure inside the bubble equals at a point Z naught below the free surface of water in a container. Full stop. Taking acceleration due to gravity. Okay. जी आपल्याला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायला लावला. डेन्सिटी ऑफ वॉटर 10 power 3 किलोग्राम मीटर पर स्क्वेअर. द व्हॅल्यू ऑफ Z naught इज, बघा अतिशय इझी आहे. ठीक आहे, समजा एक कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये सोप सोल्युशन आहे. ठीक आहे, या कंटेनरमध्ये सोप सोल्युशन आहे. तर सोप सोल्युशन राहिल्यानंतर त्याच्यात बबल्स फॉर्म होतात. ठीक आहे, त्यांनीच म्हटलं अ सोप बबल हॅव्हिंग अ रेडियस, जो काही सोपचा बबल आहे, ठीक आहे, त्या सोप बबलची रेडियस दिला आहे तुम्हाला 1 millimeter, इज ब्लोन फ्रॉम अ डिटर्जंट सोल्युशन हॅव्हिंग अ सरफेस टेन्शन. हा जो काही डिटर्जंट सोल्युशन आहे, तर सरफेस टेन्शन दिला आहे 2.5 10 power minus 2 Newton per meter. द प्रेशर इनसाइड द बबल इक्वल्स. आता बघा, एखादा जर सोपचा जर बबल राहिला, ठीक आहे, तर याच्या आतमध्ये जे काही प्रेशर राहतं याचा फॉर्म्युला आहे. प्रेशर इनसाइड द बबल किती राहतो? 4T/R. हा लक्षात ठेवायचा. सोप बबल जर असेल तर त्या सोप बबल पासनं त्या सोप बबलच्या इनसाइड जे काही प्रेशर राहतं आतून, तो किती राहतो? 4T/R. सोप बबलसाठी. एअर बबलसाठी किती राहते? 2T/R. जर एखादा एअर बबल असेल तर इनसाइड प्रेशर किती राहते? 2T/R. परंतु सोप बबलसाठी 4T/R. हे लक्षात ठेवायचं. ओके, एक कंडिशन म्हटलंय बघा त्यांनी. द प्रेशर इनसाइड द बबल इक्वल्स ॲट अ पॉइंट Z naught बिलो द फ्री सरफेस ऑफ द वॉटर. ठीक आहे, हा वॉटरचा झाला फ्री सरफेस. या फ्री सरफेसपासनं समजा इथपर्यंत समजा. ठीक आहे, आपण खाली आलो म्हणजे H. ओके, समजा हा जो काही पॉईंट आहे याला Z naught पॉईंट म्हटलं. ओके, तर हे काय झालं? प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, ज्याची हाईट किती आहे? H. ओके, मग या पॉईंटवरचं प्रेशर आणि हा जो काही सोप बबल आहे या दोघांचं प्रेशर कसं राहते म्हणते? सेम. ओके, आता या पॉईंटवर प्रेशर कसं काढायचं? ओके, बघा, एवढं जो काही लिक्विड आहे, या लिक्विड कॉलम तयार झाला, त्याची हाईट किती आहे? H. मग इथं किती राहते? ρg हाईट. ओके, हा जो काही पॉईंट घेतला, ओके, हाईट न म्हणता हा पॉईंट किती म्हणू आपण? Z naught. तर प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम इज इक्वल्स टू प्रेशर इनसाइड दॅट बबल किती आहे? 4T/R. बघा, ही कंडिशन महत्वाची आहे. ओके, त्यांनी एकच कंडिशन म्हटलं की जो काही सोप बबल आहे त्याच्या आतमध्ये असणारा प्रेशर आणि Z naught, ओके, हा जो काही पॉईंट आहे सरफेसपासनं H एवढ्या हाईटवर आहे. ओके, तर या पॉईंटवर असणारा जो काही प्रेशर आहे तो या सोप बबलच्या इनसाइड प्रेशर एवढा राहतो. तर या पॉईंटवर किती प्रेशर राहणार? प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ρgH. आपण जो काय हाईट घेतलं ते किती घेतलं? Z naught. ठीक आहे, बघा, आपल्याला दे आर आस्किंग टू फाइंड द Z naught. दे आर आस्किंग टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ Z naught. बस Z naught एका साईडला ठेवा, बाकी सगळं शिफ्ट करा. 4T/ρgR. ठीक आहे, therefore 4 into surface tension is given 2.5 10 power minus 2 divided by रो. रो किती आहे तुमच्याकडं? 10 power 3. आपल्याला रो दिलेला आहे 10 power 3. जी घ्यायला सांगितलं आहे आपल्याला 10. ठीक आहे, आणि रेडियस किती दिला आहे? 1 millimeter. मीटरमध्ये कन्वर्ट करा, 10 power minus 3. ठीक आहे, याला आपण कॅल्क्युलेट करू. Z naught इक्वल्स टू 4 into 2.5 into 10 power minus 2. बघा, 10 power plus 3 10 power minus 3 गेट कॅन्सल. 10 power काही नाही म्हणजे याच्या डोक्यावर किती आहे? 1. जर वर आला तर काय झाला? 10 power minus 1. ठीक आहे, Z naught इक्वल्स टू 4. बघा, 2.5 ला आपण लिहू शकतो 5/2 इंटू, बघा, 10 power हे किती झालं? -3. ठीक आहे, 4 1 4 4 2 8 5 2 किती झाले? 10 इंटू 10 power -3. इथं लक्षात, 10 power याचा घातांक काही नाही म्हणजे किती आहे? 1. देअरफॉर किती झालं? 10 power -2. ठीक आहे, आता हे आन्सर कशामध्ये येणार? मीटरमध्ये.
झेड नॉट जो काही पॉईंट आहे किती हाईटवर आहे 10⁻⁻² मीटरमध्ये. आता बघूया आपलं, परंतु सगळं आपल्याला आता म्हणजे ऑप्शन चेक करताना लक्षात येते का सगळं सेंटीमीटरमध्ये आहे. सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करा. therefore झेड नॉट इक्वल्स टू 10⁻⁻². सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर 10⁻+2 सेंटीमीटर. +2 -2 get cancelled. What remains? 1 centimeter. Therefore Z naught becomes 1 centimeter. Therefore the option number first one will be the correct one. Okay, so in this way we have solved the solution for the numerical number first. अतिशय इझी होता. फक्त एकच कंडिशन आहे की जो काही सोप बबल आहे त्याच्या आतमधला जो काही प्रेशर आहे ओके तो किती आहे. या सरफेस फ्री सरफेसपासून झेड नॉट जर आपण खाली आलो तर या पॉईंटवर जेवढं प्रेशर राहते तेवढंच प्रेशर याच्या आतमध्ये राहते. ही कंडिशन आहे, हे त्यांनी कंडिशन दिलेलं आहे. मग झेड नॉट पॉईंटवर किती प्रेशर राहते. झेड नॉट पॉईंटवर किती प्रेशर राहते. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ρgh. ओके, झेड नॉट वर किती प्रेशर राहिला पाहिजे ρgh. दॅट्स इट. बस या कंडिशनवरून बस मग ते सिम्पल अल्जेब्रा आहे. हे मग छोट्या छोट्या जे काही अल्जेब्राच्या गोष्टी आहे 10 पॉवर सगळे पॉवर्स एकदम इझी गोष्ट आहे. ठीक आहे, अशा प्रकारे जर तुम्ही क्वेश्चन जर सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच सॉल्व होणार. क्वेश्चन होता नीट 2019चा. ठीक आहे, सो वी विल मूव टू द सेकंड न्यूमेरिकल. बघा सेकंड न्यूमेरिकलकडे आपण वळण्याचा प्रयत्न करूया. सोल्यूशन फॉर द न्यूमेरिकल नंबर सेकंड. ठीक आहे, वर्क डन इन इंक्रीजिंग द साइज ऑफ अ सोप बबल फ्रॉम अ रेडियस ऑफ 3 सेंटीमीटर टू 5 सेंटीमीटर इज नियरली. ठीक आहे, आपल्याला वर्क डन फाइंड आउट करायचं. सरफेस टेन्शन ऑफ द सोप इज 0.03. एकदम सिंपल आहे. ठीक आहे, एक सोप बबल होता. इनिशियली याची रेडियस R1 घ्या 3 सेंटीमीटर. ठीक आहे, नंतर याला आपण वर्क डन करून याची रेडियस झाली आता R2 किती झाली 5 सेंटीमीटर. ठीक आहे, एकदम तुम्ही लहानपणी पण केलेलं आहे. एक बबल होता, सोपचा बबल होता. इनिशियली त्याची रेडियस किती होती 3 सेंटीमीटर. आता त्याची रेडियस 3 सेंटीमीटरहून आपल्याला किती करायचे 5 सेंटीमीटर. तर हे करत असताना आपल्याला काय करावं लागतं वर्क डन. कार्य करावं लागणार ना. जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीवर कार्य नाही करणार तोपर्यंत ती गोष्टी चेंज होणार का नाही. मग किती अमाऊंट ऑफ तुम्हाला कार्य करावं लागलं ते फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, वर्क डन एनर्जीचा फॉर्म्युला असा आहे T × चेंज इन एरिया. ठीक आहे, देअरफॉर द अमाऊंट ऑफ वर्क डन. okay, so making the radius of that bubble from 3 centimeter to 5 centimeter. So what amount of work done we have to do. ठीक आहे, therefore surface tension दिलेला आहे आपल्याला 0.03. ठीक आहे, आता हा राहिला एरिया, चेंज इन एरिया. फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया. ठीक आहे, हा झाला तुमचा फायनल एरिया. ओके, इकडे जातो तुमचा इनिशियल एरिया. ओके, स्पेरिकल बबलचा शेप कसा राहतो स्पेरिकल. स्पेरिकलचा एरिया काय राहतो 4π R1 चा स्क्वेअर. इकडे किती राहायला पाहिजे 4π R2 चा स्क्वेअर. ठीक आहे, देअरफॉर वर्क डन इक्वल्स टू 0.03. फायनली 4π ठीक आहे R2 चा स्क्वेअर मायनस ऑफ 4π R1 चा स्क्वेअर. देअरफॉर वर्क डन इक्वल्स टू 0.03. 4π निघाला कॉमन. ठीक आहे, R2 ची व्हॅल्यू आहे इथं 5. 5 चा काय झाला स्क्वेअर मायनस R1 ची व्हॅल्यू आहे 3. 3 चा काय झाला स्क्वेअर. ठीक आहे, आता हे सेंटीमीटरमध्ये आहे. R1 R2 कशामध्ये आहे सेंटीमीटर. मीटरमध्ये जर कन्वर्ट केलं तर 10⁻⁻4. इथं लक्षात, कारण की सेंटीमीटरचा स्क्वेअर करावा लागते ना. आरचा काय इथं स्क्वेअर आहे म्हणून सेंटीमीटरचा काय झाला स्क्वेअर म्हणून इथं काय झाला मीटरचा स्क्वेअर. ठीक आहे, देअरफॉर 0.03 × 4 टाइम्स पाय. 5 चा स्क्वेअर झाला 25. 3 चा स्क्वेअर झाला 9. 10⁻⁻4. ठीक आहे, देअरफॉर 0.03 × 4π. ठीक आहे, इथे किती शिल्लक राहिले समजा 25 मधून 9 गेले किती शिल्लक राहिले 16 × 10⁻⁻4. ठीक आहे, ओके. समजा हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर करण्याचा प्रयत्न केला तर नियरली इक्वल्स टू 0.4π टाइम्स मिली जूल. दिस मच अमाउंट ऑफ ओके वर्क डन इज नीडेड to increase the shape, to increase the radius of that soap bubble from the radius of 3 centimeter to the 5 centimeter. ठीक आहे, 0.4 टाइम्स बाय मिली जूल. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर काही मोठी अडचण नाही. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. याही क्वेश्चनपेक्षा हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे आणि त्याच्यात एक लॉजिक होतं. त्यांनी दिलेले कंडिशन आपण यूज करून आपल्याला हे फाइंड आउट करायचं. याचं स्ट्रेट फॉरवर्ड आहे. हा जो काही सेकंड न्यूमेरिकल स्ट्रेट फॉरवर्ड आहे.
ओके क्वेश्चन आपण एक जो काही फॉर्म्युला होता तो घेतला, व्हॅल्यूज टाकून आन्सर काढला. हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. त्या लक्षात बघा. आपला जर हा उपक्रम आवडत चालला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.